अगं दीप्ती, तू अजून आवरलं नाहीस का? आवर ना पटकन, जायचंय ना माहेरी तुला. अहो हो, सगळं आवरलंय माझं. फक्त तुमचाच नाश्ता राहिलाय, बाकी सगळ्यांच्या झाल्यात. मी तुम्हाला पण देते पटकन आंबोळी करून. ते राहू दे, सोड ते मी करून घेईल, तू जा. अहो झालंच आहे, तवा गरमच झालाय, पटकन करते. अगं हो करते मी, जा लवकर. बरं ठीक आहे, करताल ना पण नक्की. अगं आई बाबा वाट बघत असतील, त्यांना पण असं वाटत असेल ना की तू लवकर यावंस म्हणून. जा. सगळं खरं, मी चालले तर खरं, पण माझ्याकडे पैसेच नाहीयेत. आणि यांना पण फोन लागत नाहीये. आणि 3 महिने झाले हे घरीच नाहीयेत. सगळं आवरते आणि मग जाते, म्हणजे मुलांना कपडे पण घेते आज, आणि माझ्यासाठी एक छान साडी घेते. किती दिवस झाले विचार करते, पण स्वतःसाठी काही घ्यायला वेळच नाही मिळत. फक्त 50 रुपयेच आहेत माझ्याकडे. काय होणार आहे ह्याच्यामध्ये? तिचं आवरलं का? अरे यार, ही माहेरी चालली पण हिच्याकडे पैसे आहेत का? भाऊजी पण गेलेत यार बाहेर गावी, मी कशी काय विसरले. आधी हिला पैसे देते. दीप्ती, हे घे पैसे. अहो ताई नको, आहेत माझ्याकडे पैसे. अगं घे तर, आधी सांगते. अहो ताई आहेत. मी आधीच द्यायला हवे होते यार, मी विसरूनच गेले यार. भाऊजी इथं नाही आहेत आणि तू तर मागणार नाहीस स्वतःहून, काय करू. खरंच सॉरी. अहो काय नाही एवढं, असू देत. पण खरं तर मला या पैशाची गरज नव्हतीच. खोटं बोलू नकोस, मला माहितीये तुला गरज आहे की नाहीये पैशाची ती. खरं तर मीच वेडेपणा केला, मी तुला आधीच विचारायला हवं होतं. जा जा म्हणते खरं, पण तुझ्याकडे पैसे आहेत का नाही याचा एकदा पण विचार नाही केला मी. सॉरी हा. अहो ताई, तुम्ही सॉरी नका म्हणू. खरं तर तुम्ही विचार केला माझ्याकडे पैसे नसतील, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट. खरं तर आता काय बोलू तुम्हाला, कारण हे कामासाठी बाहेर गेलेत. 3 महिने झालं, आणि बाकी सगळी जबाबदारी माझी मुलांची तुम्ही घेताय. खरं तर तुमच्यासारखी जाऊ जर सगळ्या घरात मिळाली ना, तर भांड्याला भांड कधीच लागणार नाही. झालं, मला हरभऱ्याच्या झाडावर चढवून झालं तुझं. आवर पटकन, हे घे आणि लवकर ये. हो. आणि हो, मी काय म्हणते, इडली किंवा डोसे करू का? म्हणजे आई बाबांसाठी घेऊन जाशील. नको अहो, आता एवढ्या लांब कुठे घेऊन जाणार, तोपर्यंत ते गाड पण मग होतं. काहीतरी दुसरं खायला घेऊन जा त्यांच्यासाठी. हो हा? चालतंय. चल आवर पटकन. ताई येते हा. हो.